आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांचं आज काम बंद आंदोलन। मनसे पदाधिकाऱ्यांकडून मंदिर समितीमधील कर्मचाऱ्याला शिवीगाळ झाल्याच्या निषेधार्थ आज काम बंद आंदोलन। वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी, दिंड्यांना 20,000 रुपये मिळणार। वारकऱ्यांची वारी सुरक्षित होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। राहुल गांधी 14, 15 आणि 16 जुलैला वारीमध्ये सहभागी होणार। पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची माहिती। संत ज्ञानोबांची पालखी सासवडमध्ये मुक्कामी, सासवडमध्ये पालखी दर्शनासाठी भाविक एकवटले। संत तुकाराम महाराज पालखीचा यवतमध्ये मुक्काम, वारकरी बांधवांकडून दर्शनासाठी मोठी गर्दी। पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार। अमरावतीमधील वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी सायकलने निघाले। 11 भाविकांची अमरावती ते पंढरपूर अशी सायकल वारी। परभणीच्या गंगाखेडमधून संत जनाबाईच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पालखीची मिरवणूक। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यामध्ये माऊलींच्या पुण्यभूमीमध्ये रिंगण सोहळा संपन्न। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। पुण्याच्या भोर तालुका पत्रकार संघ आणि उपजिल्हा रुग्णालयातर्फे आषाढी वारीतील वारकऱ्यांना मोफत आरोग्य किटचं वाटप। आरोग्य किटमध्ये प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या आणि औषधांचा समावेश। पंढरपूर तालुका प्रशासनाकडून कचरा संकलनासाठी लोखंडी जाळीचे पिंजरे तयार। भाविकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, प्रशासनाकडून आवाहन। पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडमध्ये आज पावसाची शक्यता। त्याचबरोबर बुलढाणा, वाशिम, अकोल्यासह भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीत देखील पावसाचा अंदाज। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये 21.84% पाणीसाठा शिल्लक। पुणे आणि औरंगाबाद विभागात सर्वात कमी पाणीसाठा। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा। पुण्यातील पवना धरण परिसरामध्ये पावसाची हजेरी। पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्यास सुरुवात। लोणावळ्यामध्ये प्रशासनानं पर्यटकांवर लावलेल्या निर्बंधाचं पर्यटकांकडून स्वागत। संध्याकाळी 6 नंतर वनक्षेत्रामध्ये असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही। गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। तालुक्यामध्ये चांगल्या पावसामुळे शेतकरी सुखावला, तर इतर तालुक्यात देखील मात्र पावसाची दडी। नागपूर शहरामध्ये जलवाहिनी जोडणी आणि काही तांत्रिक कारणांमुळे उद्या निम्म्या शहरामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार। धुळ्यामध्ये ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचं संकट। शिंदखेडा तालुक्यातील 6 गावांना टँकरनं पाणीपुरवठा, 54 गावातील विहिरी अधिग्रहित। धुळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून कापसाला खत देण्यास सुरुवात। कापसाची लवकर वाढ होऊन चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा। परभणी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस। जिल्ह्यातील शेतकरी अंतर्गत मशागतीच्या कामात व्यस्त। धाराशिवच्या परंड्यामधील सीना कोळेगाव धरणाची पाणी पातळी अजूनही कमीच। धरणाच्या पाण्यावर परंडा तालुक्यातील 8,700 हेक्टर क्षेत्र अवलंबून। गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यांच्या दरात आता डाळ आणि तांदळाच्या किमतीत देखील वाढ। दरामध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट मात्र कोलमडलं। पीक कर्जाचं उद्दिष्ट 6,500 कोटी करून वेळेत वितरित करा, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे निर्देश। नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये वजन काटा बंद असल्यामुळे बटाटा नासला। 300 टन बटाटा कचरा कुंडीत फेकण्याची वेळ। मुंबई नाशिक आग्रा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था। घोटी सिन्नर भाटा या परिसरामध्ये रस्त्यांना खड्डे, नागरिकांची तारांबळ। नंदुरबारच्या शहादा बस स्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे बस स्थानकामध्ये पावसाचं पाणी साचलं, प्रवाशांना नाहक त्रास। नाशिक शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमणाचा दणका। शहरातील 25 ते 30 अतिक्रमणांवर हातोडा। महापालिका आयुक्तांच्या आदेशानं कारवाई। लाडकी बहीण योजनेतील अनेक अटी शिथिल। अधिवास प्रमाणपत्राऐवजी आता रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र देखील ग्राह्य धरलं जाणार। तसंच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये अडथळा आणल्यास कारवाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। 1 जुलैपासून अन्नपूर्णा योजना लागू, शिंदेंची माहिती।